वक्त तारीख की बदतरीन छलंग जारी है। तारीख की बदतरीन छलंग इसराइल नवाज हुक्मरानों ने, पंजाब पुलिस के इसराइली गुंडों ने, इन बेगैरतों ने सीधी छलंग और गोलियां मारनी शुरू की हुई है। सुबह से हमारे 11 लोग शहीद हो चुके हैं। इस वक्त तक 11 लोग शहीद हो चुके हैं। मुसलसल फायरिंग और शेलिंग जारी है रेंजर की तरफ से, इन इसराइल नवाज गुंडों की तरफ से अभी भी शेलिंग और गोलियां जारी हैं। आता समोर जी दृश्य तुम्ही बघितली ती आहेत पाकिस्तानातल्या तेहरीके लब्बैक या अतिशय कट्टर इस्लामी ग्रुपनं केलेल्या एका आंदोलनातली। मागच्या 2-3 दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन एक प्रकारे गाझामधल्या पॅलेस्टिनी लोकांच्या बाजूने उभं राहण्यासाठी चालू आहे आणि पाकिस्तानचं सरकार या पॅलेस्टिनी लोकांच्या विरोधात आहे असं या तेहरीके लब्बैक या पार्टीचं म्हणणं आहे आणि म्हणूनच हे आंदोलन चालू होतं। या आंदोलकांचं म्हणणं होतं की आम्हाला इस्लामाबादला जाऊ द्या, आम्हाला इस्लामाबादला जाऊन अमेरिकेच्या एम्बेसी समोर आम्हाला निदर्शनं करायची आहेत, पण पाकिस्तानचा बाप अमेरिका असल्यामुळे अमेरिकेच्या सरकारच्या विरोधात किंवा तिथल्या एम्बेसी समोर अशी निदर्शनं होणं पाकिस्तानला परवडणार नाही आणि म्हणून पाकिस्तानच्या सरकारनं अक्षरशः या लोकांच्यावर गोळीबार केला आणि त्यामध्ये 11 लोकांचा मृत्यू झालाय, 50 पेक्षा जास्त जखमी झालेत। इतरही आणि काही घटना मागच्या 2 दिवसांमध्ये घडलेल्या आहेत आणि या घटना अशा का घडत गेल्या? पाकिस्तानच्या सरकारचं पाकिस्तानवरून कंट्रोल कसा सुटत चाललाय आणि एक वेळी तेहरीके लब्बैक संपूर्ण पाकिस्तानला वेठीस धरतोय, जी एक कट्टर पाकिस्तानी इस्लामी संघटना आहे, आणि दुसऱ्या बाजूला तालिबान अफगाणिस्तान ते देखील दुसऱ्या बाजूने पाकिस्तानच्या संपूर्ण बॉर्डरवर हल्ला करतायत। पाकिस्तानची सध्याची अवस्था अशी का झाली? पाकिस्तान अमेरिकेच्या एवढ्या गळाला का लागलाय आणि खरोखर पाकिस्तानमध्ये सरकार टिकेल काय? या सगळ्या मुद्द्यांवर बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। त्याचं झालं असं की डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यात गाझा पीस प्लॅन डिक्लेअर केला होता। या पीस प्लॅन अंतर्गत त्यांनी सांगितलं होतं की इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन्ही देश राहतील, दोघांच्या मधलं युद्ध संपवलं जाईल, हमासचं डिमिलिटरायझेशन होईल आणि हमास ही संघटना संपेल। या सगळ्या मुद्द्यावर आता तो प्लॅन दोन्ही पार्टीजने ऍक्सेप्ट केला आणि त्यानंतर ते युद्ध देखील थांबलेलं आहे। पण हे युद्ध थांबवण्यासाठी आणि या गाझा पीस प्लॅनला पाठिंबा देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचं देखील कौतुक केलं होतं। पण याचा अर्थ असा होत होता की पाकिस्तान एक प्रकारे इस्रायल या देशाला मान्यता देतोय आणि याबद्दलचा आम्ही एक व्हिडिओ देखील केला होता ज्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की पाकिस्तानला हे परवडणारं नाही, कारण पाकिस्तानच्या पासपोर्टवर स्पष्ट लिहिलेलं आहे की दिस पासपोर्ट इज व्हॅलिड इन ऑल कंट्रीज एक्सेप्ट इस्रायल, म्हणजे इस्रायल या देशाव्यतिरिक्त सर्व देशामध्ये हा पासपोर्ट चालेल, कारण इस्रायलला पाकिस्ताननं आज देखील मान्यता दिलेली नाही। म्हणजे एक प्रकारे हा गाझा पीस प्लॅन स्वीकारून इस्रायलला पाकिस्ताननं मान्यता दिली असं तिथल्या या तेहरीके लब्बैक या पक्षाचं म्हणणं आहे, जो अतिशय कट्टर पाकिस्तानी मुस्लिम ग्रुप आहे आणि ज्यांचं पॅलेस्टाईनी लोकांच्या बाजूने आपलं जनमत आहे। या संघटनेचे प्रमुख असणाऱ्या साद रिझवींनी प्रश्न विचारला की कुणाच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान सरकारनं या गाझा पीस प्लॅनला मान्यता दिली ते आम्हाला सांगा। म्हणजे एक प्रकारे पाकिस्ताननं नंतर देखील बॅकट्रॅक करायचा प्रयत्न केला, आम्ही वेगळ्याच प्लॅनवर सही केलेली असं सांगायचा प्रयत्न केला, पण हे सगळं खोटं होतं हे आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं। पण याच मुद्द्यावर आता पाकिस्तान अक्षरशः पेटलेला आहे। पाकिस्तानच्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये, विशेषतः पंजाबमध्ये, ज्याला आपण कोर पाकिस्तान म्हणू, अशा कोर पाकिस्तानमध्येच आता सध्या हा वाद सगळ्यात जास्त पेटलाय आणि तिथलं सरकार अडचणीत आलंय। या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला इस्लामाबादमध्ये जाऊन अमेरिकेच्या एम्बेसी समोर आंदोलन करायचं आहे। असा प्रयत्न करताना, असा प्रयत्न 4 वेळा या संघटनेने करायचा प्रयत्न केला, ज्यामध्ये 4ही वेळा त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या किंवा फायरिंग करण्यात आली किंवा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या किंवा इतर अनेक गोष्टी केल्या, जसं की लाठीचार्ज आणि इतर। पण या लोकांना इस्लामाबादमध्ये जाऊ दिलं नाही। इस्लामाबादमध्ये जाणं जास्त अवघड नाही आहे, लाहोरपासून किंवा गुजरानवालापासून इस्लामाबाद जवळ आहे, पण तरी देखील मुरिदकेमध्ये या संघटनेच्या महत्त्वाच्या कॅम्पच्या जवळच या लोकांना अडवण्यात आले आणि ते पुढे जाऊ शकले नाहीत। या तेहरीके लब्बैक या पक्षाचं संपूर्ण पाकिस्तानमध्ये थोडंफार वजन आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या पार्टीची जी प्रतिमा आहे त्या कट्टर पाकिस्तानी मुस्लिम प्रतिमेमुळे सर्व पाकिस्तानी लोक भलेही या पक्षाला मत देत नसतील, पण तरीही त्या पक्षाबद्दल अनेकांचं चांगलं मत आहे आणि या त्यांच्या कट्टर इस्लामी मतामुळेच
अनेक पाकिस्तानी सामान्य लोकांचा देखील या पक्षाला पाठिंबा असतो आणि त्यामुळेच पाकिस्तानमध्ये सध्या सरकार अडचणीत आलेलं आहे आणि आता सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान या सगळ्या लोकांच्या बरोबर एक मीटिंग करत आहेत, ज्यामध्ये ते विचार करत आहेत की आता पुढे काय करायचं. दुसरीकडे पाकिस्ताननं अफगाणिस्तानची कळ काढली, काबूलवर एअर स्ट्राईक केले. त्याचा परिणाम म्हणून 2 दिवसानंतर अफगाणिस्ताननं संपूर्ण ड्युरंड लाईनवर म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संपूर्ण बॉर्डरवर हल्ले केले आणि ते हल्ले अजून चालू आहेत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 58 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झालाय असं तालिबाननं जाहीर केलंय. अजूनपर्यंत पाकिस्ताननं हा आकडा स्वीकारलेला नसला तरी हा अधिकृत आकडा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दुसऱ्या बाजूला अफगाणिस्ताननं असाही दावा केलाय की आम्ही पाकिस्तानच्या काही पोस्ट आमच्या ताब्यात घेतलेल्या आहेत. या गोष्टी खऱ्या खोट्या त्या आपल्याला नंतर कळतीलच, पण एवढं मात्र खरं की पाकिस्तान सध्या सर्व बाजूंनी घेरला गेलाय. पाकिस्तानची अफगाणिस्तान बॉर्डरवर युद्ध चालू आहे. काही महिन्यापूर्वी भारताबरोबर पाकिस्तानचं युद्ध झालंय. आता पाकिस्तानच्या अंतर्गत अशांतता आहे. बलुचिस्तान पेटलेला आहे, KPK म्हणजे खैबर पख्तूनख्वा पेटलेला आहे. त्याचबरोबर सिंधमध्ये देखील काही महिन्यांपूर्वी आंदोलन झालं होतं आणि आता लाहोरमध्ये देखील आंदोलन होतंय. पाकिस्तानच्या प्रत्येक भागात आंदोलन होत आहे. तिथल्या सरकारविरुद्ध अशांतता आहे. मागच्या काही दिवसापूर्वी अगदी 2 आठवड्यापूर्वी POK मध्ये जो खरं तर भारताचा भाग आहे पण पाकिस्ताननं जो अधिकृतपणे आपल्या ताब्यात ठेवलाय त्या POK मध्ये देखील खायला अन्न नाही किंवा इलेक्ट्रिसिटी वीज मिळत नाही या मुद्द्यावर तिथल्या लोकांनी आंदोलन केलं. त्यामध्ये देखील 10-12 लोकांचा मृत्यू झाला होता. खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये पाकिस्तानने एअर स्ट्राईक करून आपल्याच देशातल्या एका गावामधले 30 लोक मारले. अशा अनेक गोष्टी पाकिस्तानमध्ये होत आहेत आणि पाकिस्तानच्या सरकारचा पाकिस्तानच्या लोकांवरचा कंट्रोल सुटत चाललाय, तिथल्या प्रशासनावरचा कंट्रोल सुटत चाललाय आणि त्यामुळेच पाकिस्तानची आर्मी आता पाकिस्तानचं सरकार आपल्या ताब्यात घेते की काय अशी शक्यता निर्माण होते आहे. याचं कारण असं की तेहरीक-ए-लब्बैक सारख्या या कट्टरतावादी संघटना दिसायला अगदी छोट्याशा किंवा एका राज्यापुरत्या मर्यादित असलेल्या संघटना दिसत असल्या तरी पाकिस्तानच्या आर्मीचा या संघटनांना पहिल्यापासून पाठिंबा आहे. ज्या वेळी पाकिस्तानमधलं सरकार अस्थिर करायचं असतं त्यावेळी पाकिस्तानी आर्मीच या संघटनांना बळ पुरवते आणि सरकारला अस्थिर करते आणि म्हणूनच पाकिस्तानमधली सरकार कधीही 5 वर्ष पूर्ण करू शकत नाहीत. याचं महत्त्वाचं कारण हे आहे की तिथल्या या कट्टर संघटना सरकारविरुद्ध आंदोलन करतात आणि तिथलं सरकार उलथवून लावलं जातं. मग त्यासाठी काहीही कारणं दिली जातात. आता पुन्हा एकदा पाकिस्तानमधलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आसिम मुनीर करतायत काय, जे आता फील्ड मार्शल झालेले आहेत. त्यामुळं आसिम मुनीर यांना कदाचित पाकिस्तानचा संपूर्ण ताबा आपल्या हातात घ्यायची स्वप्न पडायला लागलेली असतील आणि म्हणूनच तेहरीक-ए-लब्बैक या पक्षाचा ते वापर करत असतील असं देखील काही तज्ज्ञ वर्तवतायत. कारण आता पाकिस्तान जळायचं खरं तर काही महत्त्वाचं कारण नाही. जे काय झालंय ते गाझामध्ये झालंय. गाझा पाकिस्तानपासून 4000 किलोमीटर लांब आहे. या 4000 किलोमीटर लांब असणाऱ्या गाझासाठी पाकिस्तानमध्ये जवळजवळ 11 लोकांचा मृत्यू झालाय. आजची घटना अशी आहे की आजच्या घटनेमध्ये एक स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणजे पाकिस्तानच्या लाहोरमधला एक पोलीस स्टेशनचा अधिकारी त्याला मारलं गेलंय. त्याचबरोबर 3 सामान्य लोक मारले गेलेत आणि काही इतर पोलीस देखील जखमी झालेले आहेत. पोलिसांच्यावर सतत हल्ले केले जात आहेत, पोलिसांच्या गाड्या जाळल्या जात आहेत. अशा अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत ज्या अतिशय हिंसक आहेत. त्याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला YouTubeवरती दाखवू शकत नाही, पण तुम्हाला ते सोशल मीडियावरती दिसत असतीलच. आणि म्हणूनच या सगळ्याचा विचार करूनच असा प्रश्न विचारला जातोय की पाकिस्तानमधलं सरकार आता उलथायच्या मार्गावर आहे का आणि आर्मी पाकिस्तानचं सरकार आपल्या ताब्यात घेते का? तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण मुद्द्यावर? पहिली गोष्ट, पाकिस्तानच्या सरकारनं आपला कंट्रोल गमावलाय का आणि खरोखर पाकिस्तानची आर्मी पाकिस्तानचं सरकार ताब्यात घेईल का या डिसेंबर 2025च्या अगोदर? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.